कधी गावात सकाळ सकाळी ऊन खायला या, जे शहरात भेटत नाही. हे ऊन फक्त गावातच भेटतं. समोर एक गोष्ट दाखवतो, दिसते काय? ते बघा, ते बघा, ते काय माहिती काय? ते माकड आहे, जे फक्त गावातच दिसतं. कुणाच्या तर घरावरती, कुणाच्या तर छपरावरती, जे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणखीन एक गोष्ट दाखवतो, हे भवानी मातेचं मंदिर आहे, हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, हे ज्योतिबाचं मंदिर आहे. ही मंदिरं फक्त गावातच दिसतील. आणि या घंटेचा आवाज आला नाही आता, ही घंटाचा आवाज पण सकाळ सकाळी असो, दुपारी असो, संध्याकाळी असो, हा फक्त गावातच दिसतो, शहरात नाही. गावाकडे चला मित्रांनो, शहरात काही नाही आहे. नारळाची झाडं, त्यानंतर सूर्य आणि त्याचं कोवळं ऊन आणि हा थंडगार वारा, स्वच्छ वातावरण, हे गावाकडेच भेटतं, शहरात नाही. गावात एका गल्लीत पाणी सुटलं की नाही, गल्लीतल्या बायका पळत येते सांगायला दुसऱ्याच्या घरात, हे पाणी सुटले, पाणी भराय उठ म्हणून. शहरात कधी बघितले का हे? बघा मित्रांनो, ह्या घरावरती एक पोपळ बसला आणि ह्या झाडावरती एक पोपळ बसला आहे. दिसते का तुम्हाला? हे इथं कॅमेऱ्यात दिसत नसेल, पण इथं पोपट आहे. हे फक्त कधी होतं माहिती का? हे गावात असेल तरच दिसतं. पोपटाचा आवाज, माकडांचे ओरडलेले आवाज, कुत्र्यांचा आवाज, सकाळ सकाळी घरावरती माकडं, घरावरती कबूतर, मोर, या गोष्टी एवढंच सोडा. सगळ्यात महत्त्वाचं ऊन, जे सूर्याचं कोवळं ऊन येतं, ते पण शहरात येत नाही, ते फक्त गावातच येतं. गाव हे असं आहे ना मित्रांनो, जिथं तुम्ही सगळं नैसर्गिक असलेलं सुख बघू शकता. शहरात काय नाही, शहरात ऊन पण येत नाही. घरात दिवसभर थंडी असत्या. माकडं सोडा, माकडं कधी तुम्हाला दिसणार पण नाही. ते पोपटाचा आवाज ऐकायला तुम्हाला कुठं जायला लागेल माहिती आहे काय? शहराच्या बाहेर जायला लागते, जंगलात कुठंतरी पक्ष्यांचा आवाज ऐकायला. मी तर एका ठिकाणी त्या इन्फोसिसमध्ये असतानाच तेवढं ऐकलेलं कधीतरी चुकून पक्ष्यांचा आवाज. त्याच्या पलीकडे कधी सगळं ऐकलं नाही. ते हे सगळं एवढं फक्त गावात आहे, शहरात नाही आहे.